तर नमस्कार, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण भौतिकशास्त्रामधील एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर तो क्वेश्चन असा आहे की बघा, कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग ऑफ मास. काय सर, रिंग ऑफ मास सर आपला दिलेलं आहे. किती सर आपण रिंग ऑफ मास दिले बघा आपला m = 500 ग्राम सर दिलेलं आहे. काय रिंगचं मास सर जी. अरे हा यांना हा सर. नंतर काय बघा, अँड रेडियस आर सर आपला 0.5 दिलेलं आहे सर जी. काय दिलंय सर, 0.5 सर आपला आर दिलेलं आहे. आर येस ऑर नो? यस सर. अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू. काय बाबा, पासिंग थ्रू इट डायमीटर अँड टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सर आपला डायमीटर आणि टँजेंट परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हे फाइंड करायचं आहे. तर फर्स्ट टाइम सर आपण फाइंड करूया सर का डायमीटर. आपल्या दोन सर या वस्तू दिलेल्या आहेत. तर आपलं मास दिलेले आहे सर जी, आणि सर रेडियस दिलेलं आहे. आपला डायमीटर आणि टँजेंट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड करायचं आहे. फर्स्ट टाइम सर आपण डायमीटर फाइंड करूया. लिहा therefore d = d मीन्स डायमीटर = सर m. काय बघा, mr² बाय काय सर जी 2. लिहा therefore m सर आपलं किती दिलंय, 500 ग्राम दिलेलं आहे. आपण सर त्याला 0.5 किलोग्राम लिहू शकतो. आणि सर आपला आर दिलाय किती सर जी, 0.5 चा काय दिला, स्क्वेअर दिलाय, कारण की आर चा स्क्वेअर आहे. अरे हा या ना हा सर. बाय लिहा सर 2. लिहा therefore उत्तर काय अर्थाचं, याचं उत्तर आलं बघा 0.5 इंटू 0.25 बाय काय सर जी 2. अरे हा या ना हा सर. 25 चा 1.25 सर. 0.125 असं लिहायचं. ओके, बाय 2 सर जी. therefore काय उत्तर आलं सर याचं, बे 1 बे 2 4 बे 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12. यस और नो? यस सर. पॉइंट यहाँ पे आएगा, पॉइंट यहाँ पे नहीं आएगा, फिर आप लिखेंगे. और यहाँ पे कितना, 5 दूनी 10 बे दूनी 4 2 सर जी. एक आजचा खाली आरला. ओके उरला. आपण 0 घेतलं सर जी. बे दूनी 8 बे 3 6 बे 4 अरे यार हो, बे किती सर इथे काय आलं बघा, इथं आलं 6 आणि 2. पुन्हा सर आलं बे 4 8. ओके बे 4 8 बे पण 10. ओके, तर बे 5 लिहायचं. बे 5 10 उत्तर बघा 625 सर जी. तर ते पॉईंट मध्ये इथं असं 0.0 सॉरी असं लिहा, असल्या 0.625. येस ऑर नो? येस सर. तर 2 कटले सर आपण असं तर लिहू शकतो आपण 0 असं लिहा 6.25 10चा मायनस दुसरा घात, ते पण kg मीटर स्क्वेअर मध्ये. क्लिअर ना? क्लिअर सर. अशा प्रकारचं आन्सर येत असतं. अरे हाँ या ना हाँ सर जी. हाँ, छापो दिमाग में इतना. यह कैसे हो गया, देखो यहाँ पे 0.5 इंटू 0.25 बाय 2. इसका आन्सर आएगा 125 बाय 2. उत्तर 625. 2 पॉईंट इकडं. तर बघा जे काही 0 आहेत कसं आपण ते 0 आपण कट केले आणि आपण 2 वरी लिहिलं. तर मायनस कसं आलं सर जी, सर मायनस 2 आलं. ओके येस और नो? येस सर. आणि आपण पॉईंट घेतला तर याचं उत्तर काय आलं बघा, 6.25 इंटू 10⁻². kg मीटर स्क्वेअर. हा या ना हा सर. छापो दिमाग में इतना. आता अर्थ जे आपलं फाइंड करायचं बघा, परपेंडिक्युलर टँजेंट काय बघा, टँजेंट परपेंडिक्युलर ऑफ द प्लेन्स. जे आपलं फाइंड करायचंय सर, त्याचा फॉर्म्युला असतो बघा therefore 2mr². काय सर 2mr². therefore लिहा 2 इंटू 0.5 सर व्हॅल्यू याची, आणि सर याचा स्क्वेअर 0.25 असतो. क्लिअर ना? क्लिअर सर. म्हणजे 0.25. therefore लिहा खाली किती सर आलं इथं उत्तर. उत्तर सर याचं किती येणार इथं, याचं उत्तर येणार इथं 10 येणार. 10 0 पॉईंट नंतर घेऊ आपण. ओके, इंटू सर जी 25 येणार. उत्तर किती येणार अप्रॉक्सिमेटली सर याचं, याचं अप्रॉक्सिमेटली उत्तर येणार किती. उत्तर आहे सर जी 0.25 kg मीटरचा स्क्वेअर. अरे यस और नो? यस सर. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघा डायमीटर सर या प्रकारे फाइंड केले. डायमीटर आहे आपली आन्सर. हे जर आपल्याला आलं परपेंडिक्युलर, टँजेंट परपेंडिक्युलर आलं 0.25 × 10⁻,
के जी मीटर स्क्वेअर हा या ना हा सर. आणि हे आलं 6.25 इंटू 10⁻⁻2 के जी मीटर स्क्वेअर. आणि सर आलं 0.25 इंटू के जी मीटर स्क्वेअर. हाँ ये ना हाँ छापो दिमाग में.